नमस्कार मित्रांनो, पॉडवाणीच्या नवीन एपिसोडमध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपल्यासोबत पाहुणे आहेत योग क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शक श्री विनोद दुलाल सर. सरांनी BKS अय्यंगार यांच्याकडे 14 वर्ष योगाचं प्रशिक्षण घेतलं आणि अय्यंगार योग संस्थेत अय्यंगार सरांची मुलगी आणि मुलगा यांच्या समवेत अनेक वर्ष सरांनी योग प्रशिक्षण देण्याचं काम केलं. त्यानंतर सरांनी स्वतःचे योगाचे वर्ग सुरू केले. त्यानंतर सरांनी अनेक देशांमध्ये जसे की फ्रान्स, इंग्लंड, अमेरिका, स्पेन, ऑस्ट्रेलिया, जर्मनी अशा विविध देशांमध्ये जाऊन योग शिकवला आणि योगाचा प्रसार केला. भारतातील तसेच विदेशातील अनेक खेळाडू सरांकडे योग शिक्षणासाठी आले. सर, योग शिकवण्यापेक्षा म्हणजे योग फक्त शिकवण्यापेक्षा योग थेरपी करून समोरच्या व्यक्तीचे ज्या अडचणी आहेत, जे प्रॉब्लेम्स आहेत ते कसे सॉल्व करता येतील या गोष्टीकडे जास्त लक्ष देतात. आज सर 67 वर्षांचे आहेत, तरीही सर तेवढ्याच एनर्जीने योग शिक्षणाचं काम करत आहे. सर, तुमचं स्वागत आहे पॉडवाणी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आम्हाला खूप आनंद होतोय की तुम्ही वेळ काढून इथे आमच्यासोबत गप्पा मारायला आला आहात. त्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद. सर, पहिला प्रश्न आहे की योग म्हणजे काय तुमच्या दृष्टीने? मला कळतंय की हा खूप मोठा प्रश्न आहे, बट तुम्ही याचे फोड करून पण सांगू शकता की ज्याला योगाबद्दल काहीच माहिती नाहीये अशा व्यक्तींसाठी योगची व्याख्या तुम्ही कशा पद्धतीने करता? आधी मी लोकांना विचारले, योग कशासाठी करता? तुम्हाला काय पाहिजे? फिजिकल लेवल आहे का, मेंटल आहे का, आध्यात्मिक आहे का? योगा म्हणजे फार मोठा विषय हा. काहींना आध्यात्मिक करायचं असतं, काहींना मेंटली करायचं असतं, काही इमोशनल करायचं, सगळं पॉसिबल आहे याच्यामध्ये. पण शक्यतो जास्त फिजिकल लेवलला लोक ॲक्सेप्ट करतात आणि इट्स ओके. सो आत्ताच्या घडीला योग म्हणजे फक्त योगासन? हां, योगासनच शक्यतो लोक करतात. आणि त्याच्या पुढच्या पायऱ्या काय असू शकतात? मग तुमचं मेंटली होऊ शकतं की माइंडवर येऊ शकतं, मग तुमच्या भावनात्मक गोष्टीवर येऊ शकतं. आणि मग अध्यात्म कोणाला करायचं असेल तर आध्यात्मिक गोष्ट ते. याला आपण असंही म्हणू शकतो की बिगिनर लेवलला योग तुमच्या शरीरावर कार्य करतो. त्याच्यानंतर आपण त्याची फोड करायचं झालं तर पुढच्या लेवलला प्राणायाम पर्यंत जाऊ शकतो. आणि त्याच्या पुढच्या लेवलला स्पिरिच्युअल ग्रोथ साठी म्हणता येईल आपल्याला की ध्यान आणि पुढच्या स्टेज म्हणजे हायेस्ट योगाचं काय म्हणतात त्याला, हायेस्ट योगा मधून आपण काय अचीव करू शकतो? बॉडी करू शकतो, माइंड करू शकतो, तुमच्या भावनात्मक होऊ शकतो, सगळ्या गोष्टी होतात. मी डॉक्टरला बाजूला ठेवायचं तर योगा करायला पाहिजे. म्हणजे पतंजलींनी जेव्हा योग बद्दल सगळ्यांना सांगितलं तेव्हा पतंजलींच्या नुसार योगाचं मुख्य उद्दिष्ट किंवा अंतिम ध्येय काय होतं सर? ते म्हणतात समाधी करा शेवटी. समाधी. आणि तुम्ही येताना बोललात की योग ही जीवन पद्धती आहे. तर ही जीवन पद्धती आजच्या काळात सगळ्यांनी अनुसरायला पाहिजे का? सगळ्यांना ते शक्य आहे का? नाही, शक्य नाही आहे. योगामध्ये प्रत्येक गोष्ट अवघड आहे, पण तुम्हाला जर योगाचा विषय करायचा असेल तर करायला पाहिजे. अच्छा. जर तुम्हाला बेनिफिट, मग तुम्ही क्रिटिसाइज करू नका योगाला की योगामुळे आम्ही करतो पण काही फायदा झाला नाही, कसं होईल? बरोबर. मी योगाच करणार नाही, मला योगाचं बेनिफिट पाहिजे. मी नेहमी म्हणतो माझ्या रिमोट कंट्रोल नाही आहे किंवा TV ऑन करायचं बटन दाबलं की झालं सुरू. तसं नाही आहे योगात. मग तुम्हाला स्वतःला करायला पाहिजे. केल्यावर तुम्ही बोलत राहा. एखादी व्यक्ती तिचं दैनंदिन जीवनातले म्हणजे नोकरी असेल किंवा गृहिणी असेल एखादे, ते सगळे कामं सांभाळून योग साधना म्हणजे फक्त योगासनं नाही तर योगासनं, प्राणायाम, मग त्याच्या पुढे ध्यान या अवस्थेपर्यंत जाणं शक्य आहे का? आहे ना, सगळं शक्य आहे. पहिली गोष्ट नेहमी सांगतो, सकाळी उठा तर खरं, सोडून दे योगा. बरोबर. सूर्य उगवायच्या आधी उगवलं पाहिजे, हा नियम आहे आपल्या हिंदू धर्मात. बरोबर. योगाचा काही संबंध नाही, पण तसं केलं तर तुम्ही दिवसभर रिकामे मोकळे राहू शकता. राईट. तेच शक्य नाही. आज रात्री उशिरा आपण जास्त झोपतो, मग सकाळी उठू शकत नाही. कसलं योगा आले, मग कंटाळवाणा येतो सगळं. तुम्ही जसं उशिरा उठाल तितकं तुम्हाला कंटाळवाणा जास्त आहे.
पण हे सगळ्यांनी करायला पाहिजे. म्हणजे मग सकाळी उठलंच पाहिजे ना, सकाळी उठा की लवकर. त्यामुळे मग काही लाईट का आलाय, त्याने का निर्माण केला लाईट? लोक लाईटमुळेच जे जगणार, तर बाहेर गावात किती ठिकाणी लाईटच नाही, अंधार झाला की लोक झोपतात. पण एक चांगलं आयुष्य जगण्यासाठी योग साधना करायलाच पाहिजे. करायलाच पाहिजे. बरोबर. आपण जसं मगाशी चर्चा करत होतो की योगासन म्हणजे आधी शरीरावर काम केलं पाहिजे, नंतर तुम्ही प्राणाकडे जाऊ शकता, म्हणजे प्राणायामकडे जाऊ शकता. पण आजकाल आपण बघतो की लोक म्हणजे टीव्ही असेल, युट्यूब असेल, ते सुरू करून डायरेक्ट प्राणायामावर शिफ्ट होतात. हे किती % योग्य आहे किंवा हे कितीपत योग्य आहे आणि याचे दुष्परिणाम होऊ शकतात का, याविषयी तुमच्याकडून मार्गदर्शन करा. प्राणायामला पहिल्यांदा तुम्ही सरळ बसू शकता का? हा माझा पहिला प्रश्न आहे. आधी सरळ बसवा. मी नेहमी शिकवतो, आधी बसा, नुसती बसा शांतपणे, मग पुढचं मग प्राणायाम नंतर बघू आपण. की पाठीचा कणा सरळ हा महत्वाचा आहे, नाही तर तुमचे लंग्स कुठं ओपन होणार? पाठ तुम्ही पाडले की तुमचे लंग्स पडणार, लंग्स पडले तर श्वास कुठून येणार? तुम्हीही फसवता सगळ्यांना. प्राणायामचा इफेक्ट कुठे येणार आहे? की प्राणायाम केल्यामुळे हा फायदा होणार आहे असं फक्त नावं झाली फक्त प्राणायामची, किंवा हे आसन केलं, हे प्राणायाम केलं, हे प्राणायाम केलं, एवढी मोठी लिस्ट लागल. तर तुम्ही सरळ बसलात का? किंवा माझ्या पाठीचा कणा सरळ आहे म्हणून आसनं आधी करा. प्राणायामची घाई नाही केली पाहिजे, कारण आसनं शिकायला कित्येक वर्ष लागतात. कारण आसनामध्ये जर तुमची बॉडी ओपन झाली, लंग्स वगैरे सगळे मसल्स वगैरे सगळे बॉडी फ्री झाले, तर तुम्ही प्राणायाम नीट करू शकता, नाही तर नाही. आणि ते चुकीच्या पद्धतीने केले तर त्याचे दुष्परिणाम सगळ्याचे होते. तुम्ही आता गाडी सरळ चालली तर ठीक आहे, गाडी जाऊन झाडाला मारली तर काय होईल? ते बिल्डिंगला जाऊन मारायची गाडी. मी नेहमी सांगतो की योगा इज लाईक अ नाईफ. तुम्ही चाकूने फळं भाज्या काटू शकता, पण तुम्ही बोट कापलं तर मग तो चाकू वाईट झालाय. तसंच आहे योगाचं पण. तुम्ही सरळ नीट गेला तर योगा ठीक आहे, तुम्ही वाकडे गेला तर योगा पटका मारणार. जसं वैभव बोलला की बरेच लोक टीव्हीवर बघून प्राणायाम किंवा योगा करण्याचा ठीक आहे ना, प्रयत्न करतात. करू देत, पण ते कसं आता कोणी टीचरच नाही जवळपास, तर पण शक्यतो टीचर असेल तर फार चांगली गोष्ट आहे. बरोबर. काहींचं बॅड लक, त्यांना टीचर मिळत नाही, मग ते आपल्या टीव्ही बघून करतात. ते कितपत योग्य आहे? योग्य का अयोग्य नंतर गोष्ट, त्यांनी बरोबर केलं का नाही हे महत्वाचं. ते कोण बघणार आहे? टीव्ही बघणार आहे? नाही. मग आता गुरु ते- पाहिजे, म्हणजे गुरु आवश्यकच आहे. त्याच्याशिवाय या गोष्टी भानगडीत पडू नये, नाही तर मग त्रास होतो. याच अनुषंगाने पुढचा प्रश्न आहे. कदाचित प्रेक्षकांना याविषयी तेवढी क्लिअरिटी नसावी म्हणून मी हा प्रश्न घेतो. आपल्याकडे अनेक ठिकाणी, म्हणजे काही ठिकाणी तर प्रसिद्ध झाले ते ऋषिकेश वगैरे अशी, की इथे 6 महिन्याचे 4 महिन्याचे कोर्सेस होतात. पुण्यामध्ये तुम्ही लोणावळा वगैरे या साईडला केलं की वेगवेगळ्या पद्धतीने आश्रम आणि त्या सगळ्या गोष्टी आहेत. इथे 6 महिन्यात योगा टीचर बनवलं जातं. सो याविषयी तुम्हाला काय वाटतं? ग्रेट. म्हणजे 6 महिन्यात योगा शिकायला लागले तर मला फार आनंद आहे. आज मी येण्यासारखं 47-48 वर्ष योगा करतोय, तर 6 महिने असं नाही, फार अभ्यास करायला पाहिजे. हा विषय फार मोठा आहे. त्यामुळे स्टुडंट लोकांनी ठरवायला पाहिजे की ह्या टीचरकडे जायचं का नाही. जो 6 महिने शिकवणार आहे त्याचं नॉलेज किती असणार. मग तुम्ही योगाला क्रिटिसाइज करायचं तुम्हाला राईट नाही. मग ऍक्सेप्ट करा, ओके हा टीचर मी ऍक्सेप्ट केलाय, ओके काय चुकलं काय बरं झालं त्याला जबाबदार मी. कारण हॉस्पिटलमध्ये जाताना तुम्ही चांगलं हॉस्पिटल पाहिजे म्हणून शोधता. का हो शोधता? म्हणजे सगळं बघतं. मग इथं का नाही बघत? एवढं मोठं बहुमूल्य शरीर, तुमचं कितकं महत्वाचं शरीर आहे, तुम्ही कोणाच्या हातात देता? त्यामुळे मला भयंकर इंटरेस्टिंग वाटतं ते गोष्ट. सर, आता योगाचे लोकांनी असे वेगळे वेगळे प्रकार पण काढलेत, म्हणजे पॉवर योगा किंवा एरियल योगा. ह्या सगळ्या जुन्या कॉन्सेप्ट आहे की हे लोकांनी आता बनवलंय आणि ते बरोबर आहे का? नाही, काही आता नवीन प्रकार, लोकांना थोडं चेंज पाहिजे. सारखं तेच तेच कंटाळा येतो, तेच आसनं करा तेच करा म्हणून करतात. परंतु पॉवर योगा म्हणजे काय, तर जर तुम्ही योगासनं करता ती थोडी स्पीडनी करायची. बरोबर. तर तुम्हाला थोडंसं ते बरं वाटतं. म्हणजे तो प्रकार कसा आहे, तुमच्या ब्रेनला फटके मारायचा प्रकार आहे. सरळ सरळ हात न लावता त्याला स्पीडनी घेतलं की माणूस डोकं, अरे मी जागेवर आलो, मग त्याला ते बरं वाटतं. ते तेवढ्यापुरतं बरं वाटतं त्यांना, ते फ्रेशनेस येतो वगैरे सगळं. मी शिकवायचं पूर्वी हे सगळं.
अच्छा. पूर्वी मी एका तासामध्ये 70-80 आसनं घ्यायचो. बर. कोणाला असं बघता येत नाही साईडला कुठे. झटपट एक झालं की दुसरं, दुसरं झालं की तिसरं. मी करत घेत होतो. पण म्हणलं नाही, म्हणजे तुम्ही डेपला जाऊ शकत नाही. बिगिनिंगला ठीक आहे ते पॉवर योगा. कारण पोजमध्ये थांबून त्याची ती इफिशियन्सी सगळं सगळं डिसिप्लिन सांभाळायला पाहिजे. आणि एखाद्या नवीन माणसाने जर पॉवर योगा केलं आणि त्याला माहितीच नाही करेक्ट पोझिशन काय आणि म्हणजे ते ठीक आहे ना, पण चुकीचं- तो शॉर्ट टाइम मध्ये करेल ना. कारण हां, जर बरोबर. त्याने लांबवर ठाला चुकीची पोज केली तर अजून त्रास होईल. बरोबर. ते नुसते पॉवर योगा म्हणजे टच अँड गो, जसं टच करायचं सोडायचं, टच करायचं सोडायचं. अच्छा. त्यामुळे त्याला ते आवडेल ते त्याला त्यावेळेला तर नवीन माणसाला तेवढं चांगली गोष्ट आहे. बरोबर. कारण तो थांबू शकत नाही पोजमध्ये, त्याची मसल तयार नाही, डेव्हलपमेंट नाही कुठेही. मग तो आनंदाने करेल. आणि एरियल म्हणजे सगळं सपोर्ट परत. हो. अयंगाराने सुरू केलं रोपवर, ते रोपचा प्रकार त्यांनी एरियल म्हणून वापरलं. त्या रोपवर सगळ्या गोष्टी मी म्हणतो जमिनीवर नाही करतो तर रोपवर कधी करणार. म्हणून ते थोडंसं हलकं होतं एवढंच. म्हणजे थोडं चेंज म्हणून इट्स ओके. पण त्याचा इफेक्ट एवढा नाही. जो फरशीवर जमिनीवर करायचा आपण जमिनीवरच आहे शेवटी. बरोबर. तुम्ही किती एरियल करा, काही करा. काही लोक पाण्यात पण करणार आहेत. पाण्यात सोपं होतं, बरोबर. बॉडी फ्री होते. हा. बॉडी फ्री झाली की तुम्ही करू शकता. तुम्ही बोललात की जमिनीवर करायला पाहिजे, म्हणजे पूर्वी मॅट हा प्रकार होता का? खूप नव्हतं. आधी. मग लोक हे आता फॅशन आहे. आता लोक वीक आहेत. अच्छा. म्हणून तर मी आता योगा शिकवताना मॅट काढायला फेकून देतो कित्येक वेळानंतर. थोडं आधी सुरुवातीला देतो किंवा त्यांचे मसल डेव्हलप होऊ देत म्हणून. नंतर जर तुमचा हात जर साध्या पोजमध्ये घसरलेला हात पाय, तुमच्या मसलमध्ये ताकद कुठे आहे? आणि ती मॅट तुम्हाला धरून ठेवते. मग माझं नेहमी वाक्य आहे, यू आर हँडिकॅप. तुमचे हातपाय जर घसरायला लागले तर चुकीची गोष्ट आहे. त्यामुळे कित्येक वेळेला मी शोधतोय उलट अधोमुखमध्ये हात सटकले किंवा पाय सटकले तर शुगरचा प्रॉब्लेम डेफिनेटली आहे, डायबिटीस येतो. जाऊन चेक करायचं. ते घाम आल्यामुळे पण चटकू शकतं ना? नाही, गॅपमुळे कसं उलट लोक ओले करून करतात, पाणी लावून अधोमुख करतात. मी म्हणतो नका करू तसं. ते डायबिटीस वाले मुद्दाम करतात कारण हात सटकू नये म्हणून जाऊन पाणी लावताना गट्ट ठेवून जातात. ओके. सो ते जे कारण देतात की घामामुळे सटकतंय, नाही नाही, तसं हे काही सगळं नसतं. एक्सक्यूज आहे. तसं काही नाही. तुमच्या हाताचे मसल वीक आहेत, ते कोणी ऍक्सेप्ट करत नाही मी वीक आहे म्हणून. ते ढकलून हे योगामुळे झालं, असं मॅट मला हात कशा टाकतात, घामामुळे झालं, हे झालं. म्हणून माझी शेवटची टेस्ट अशी असते की विदाउट मॅट करून बघा आणि मग माझ्याशी बोला की तुम्ही किती स्ट्रॉंग आहे तिथे मी ठरवतो. मग नाही तर मॅट धरूनच ठेवते तुम्हाला. हो मी योगा छान करतो, व्हेरी गुड, छान करतो ना, मॅट काढ बाजूला कर मध्ये, मग तिथं कळतं. आजकालच्या जीवन पद्धतीमुळे मॅट ही कॉन्सेप्ट आली, म्हणजे गेल्या काही वर्षांत. नाही नाही, कॉन्सेप्ट ह्याच्यासाठी आले टीचर लोकांसाठी. एका वेळेला 30-40 जर विद्यार्थी असतील तर कोणाचं घसरलं कुठले कुठे विद्यार्थ्याला बघत बसणार. बरोबर. मॅट दिले टाकून कर, सगळे एकसारखे करा, म्हणजे घसरत तरी नाही कोणीतरी. आता कोणी घसरून पडलं तर टीचर काय करणार, प्रत्येकाला कुठे मदत करत बसणार. तर सगळ्या 30 लोकांना तर मदत करू शकत नाही. म्हणून मॅट देऊन टाकायचे आहे, बाबा घे मॅट आणि कर. मग त्यातलं मग 1-2 निवडून जर तू नीट करते ना, चल बघ परिचय करून दे मला, असं कोणी टीचर सांगत नाही. आपल्या ज्या फरशा असतात घरामध्ये त्या पण म्हणजे त्याच्यावर केलं तरी चालतं की त्यासाठी अशी वेगळी नाही जमीन नाही, वगैरे? असलं वेगळं बिगळं काही करायचं असं नाही. योगा आपल्या घरात जे बरेच लोक असं म्हणतात की जमिनीमुळे पण त्रास होतो, फरशीमुळे त्रास होतो, फरशीवर झोपल्यावर हो किंवा हो हो, सगळ्या गोष्टी डॉक्टरकडे सरळ तू झोपायला लावलं प्लॅंकवर तर चालतंय. इथे तुम्हाला झोपलं की हे सगळे कौतुक आहेत, बाकी काही नाही. मग कंबर दुखते का म्हणता मग? बरोबर. भाऊमोपणा किती पाहिजे. त्यापेक्षा पूर्वी जे गावामध्ये झोपत होते खाली जमिनीवर झोपायचे, त्यामुळे कंबरवर काही दुखत नाही. बघा की गावाचं काढा की किती लोक आजारी पडते, कंबर दुखते म्हणून कंप्लेंट आहे नाही आहे. पण आता गादी नीट पाहिजे, फोमची पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे, मग हे दुखते ते दुखते. हो माझी मानच धरली, मग माझं हेच धरले, माझं ते सकाळी उठवतच नाही. मग हे प्रॉब्लेम आपण क्रिएट करतो. म्हणजे आता सध्या आपण प्रॉप्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी वापरतो.
तेही एका लेवलला चुकीचं आहे का? हो चुकीचं आहे, माझ्या दृष्टीने चुकीचं आहे. म्हणजे चांगल्या माणसाला तुम्ही हँडी मी एक्सपेक्ट करतो की पहिले बिगिनिंगला यू आर नॉट राईट, तुम्ही करू शकणार नाही काही काही गोष्टी, मला मान्य आहे तुम्ही वाकू शकणार नाही, तुम्ही पोचू शकत नाही, ॲक्सेप्टेड. पण तुम्ही आज जे कराल तर तेवढं ठीक आहे ना. मला 0.0.1% जरी केलं तरी मी हॅपी आहे आज. एका दिवशी तुम्ही मी असं एक्सपेक्ट नाही उद्या तू टीचर होणार किंवा यू 100% करेक्ट, हे मी एक्सपेक्टच करत नाही. पण ॲटलिस्ट ट्राय तर केलं किंवा मी पुढं वाकायचं साधं, मग किती वाकू शकेल, वाकू शकतो का नाही हे तर कळेल. म्हणजे असं म्हणत नाही एका दिवशी जाऊन हात लावा जमिनीला तो उठणारच नाही, तसं नाही. मग प्रत्येक गोष्ट ती बघून मग बाबा आज एवढं तर केलंच ठीक आहे, पुढच्या उद्या थोडंसं अजून जास्त करू आपण, थोडं अजून हे कर. तर प्रॉप्सही वापरायचेच नाही, प्रॉप वगैरे तुम्ही मागे पडलात. मग सर तुमची योग शिकण्याची सुरुवात कशी झाली ते म्हणून मी ऐकायला अमेरिकेला गेलो त्यावेळेला मी नाव ठेवलं होतं लोकांना की मी योगाच्या क्लासेस चाललोय, माझी ट्रक येते मागून. तर म्हणजे ट्रक मग तुमचे प्रॉप्स कसे वापरणार असं मी म्हटलेलं आहे. अमेरिकेत तोंडावर त्यांच्या सांगितलं टीचर लोकांना की तुम्ही प्रॉप्स वापरा म्हणता तर मला ट्रक घेऊन यायला लागेल, कारण कारमध्ये सगळं बसत नाही माझ्या, माझी कार पुढे माझं ट्रक मागे. परवडतं काय बघा म्हटलं, एक क्लास करायचं, क्लासमध्ये जायचं आणि ट्रक घेऊन जायचं, सगळं झालं की ट्रकमध्ये टाकायचं माल, घरी घेऊन जायचं परत, बघा जमतंय का रोज क्लास. ते म्हणले का? मग म्हटलं हे असंच चालू आहे तुमचं सगळं. ते इंडिपेंडेंट कधी करणार, आणि इंडिपेंडेंट केल्याशिवाय तुमच्या अंगात स्ट्रेंथ येणार नाही कधी. बट आपल्याकडे प्रॉप्सची सुरुवात म्हणजे प्रॉप्स वापरणे, वीट असेल, रोप्स वगैरे असतील, हे जास्त प्रमोट झालं अय्यंगार सरांपासून. हो. आणि तुम्ही योगा त्यांच्याकडूनच शिकला. सो तुमची सुरुवात आणि त्याविषयी आपण पुढे बोलूयात थोडंसं. बट जेव्हा आपण प्रॉप्स वापरतो किंवा ह्या सगळ्या गोष्टी वापरतो तेव्हा त्याचाच फक्त सपोर्ट म्हणून आपण घेतलं तर आपण हँडिकॅप कशा पद्धतीने तुम्ही म्हणता ते थोडंसं. हां, अयंगारांनी प्रॉप्स ह्याच्यासाठी सुरू केले की प्रॉब्लेमचं माणूस वीकच असतो, त्याला काही प्रॉब्लेम आहे, शारीरिक गोष्टी अशा डिफिकल्ट आहेत की स्वतः करू शकत नाही, मग त्याला सपोर्ट पाहिजे म्हणून हे प्रॉप्स अयंगारांनी त्या लोकांना मदतीसाठी दिले. अच्छा, म्हणजे ऑलरेडी ज्याचे काही प्रॉब्लेम्स आहेत, फिजिकल प्रॉब्लेम्स आहेत की त्याला त्या आसनात जाता येत नाहीये, तर त्याला सपोर्ट द्या आणि त्याला कळून तेवढं करून घेऊन त्याला ऍडजस्ट करून तो प्रॉब्लेम कमी करून त्याला स्ट्रॉंग करा. हा त्यांचा बेसिक उद्देश तो आहे. अच्छा, तर लोक आज फॅशन सगळेच वापरतात. हा, आता सरस म्हणजे ज्याला काही प्रॉब्लेम नाहीये तो पण प्रॉप्स वापरतोय, कारण मजा येते ना, सोपं जात. सोपं नाहीये. हा प्रॉप्स वापरणं सोपं नाहीये, दिसायला सोपं दिसतं नंतर अवघड आहे, कारण काही पार्ट काम करतच नाही. कुठलीही पोज सांग की बा हा प्रॉप्स मी इथं वापरलाय, त्या पोजने काय होतं मी सांगतो, काय कुठं त्रास होतो, कारण मी सगळे प्रॉप्स वापरून बघितले, मी शिकवायचं पण प्रॉप्स लावून सगळे, म्हणजे सगळं मी स्टडी करत गेलो की हे वापरून काय होणार आहे पुढे, आणि ह्याचं शारीरिक त्रास होतात पुढे. दिसायला सोपं दिसतं आधी, नंतर अडतात लोक, हा दुखतंय माझं दिवसभरात, ठसतंय, हे कोणी बोलत नाही. मग आणि तिथं कोणी सांगायला नसतं, क्लास संपला, टीचर घरी, तुम्ही तुमच्या घरी, आणि दुखते ते कोण काढणार. त्या असा प्रॉब्लेम येतो. म्हणजे प्रॉप्स वापरणं हरकत नाही, पण प्रॉप्समुळे तुम्ही काही पार्ट वीक करताय. आणि त्यांनी जेव्हा सुरू केलं तर स्पेसिफिक पर्पजसाठी की बाबा हे मी एकटा करू शकत नाही, मदतीसाठी काय काय म्हणून त्या मदतीसाठी त्यांनी ते सुरू केलं. तसं म्हणजे तो सगळं मी स्टडी केलंय, का केलंय यांनी, याच्यामुळे काय म्हणजे त्याचं डोकंही वापरायला पाहिजे की सगळ्या गोष्टी तर बेंच करायचं, ते वापरायचं वगैरे सोपं नाही आहे. पण तसंच तो विषय प्रॉप जास्त अभ्यास करायचा तर अवघड पण आहे. म्हणजे तुम्ही डिपेंड, दुसऱ्या माणसाने तुम्हाला बेल्ट लावला पाहिजे, दुसऱ्या माणसाने काहीतरी सपोर्ट केला पाहिजे, तर तुम्ही करू शकता. तुम्ही इंडिपेंडेंट कुठे आहे. म्हणजे तुम्ही प्रॅक्टिस करताना तुम्ही कोणतरी असिस्टंट म्हणून ठेवलं पाहिजे घरात, किंवा एक खोली केली पाहिजे वेगळी की ते सगळे प्रॉप त्याच्यामध्ये पाहिजे, हे पाहिजे. म्हणजे तुम्हाला एक माणूस जर गरीब, त्याला स्वतःला राहायला घर नाही, तो कुठं रूम करणार, हा सगळा कन्सेप्ट मी डोक्यात ठेवला की नाही, सामान्य माणूस आहे तर स्वतःला करता यायला पाहिजे, डिपेंडेंट नाही कोणावर की माझं शरीर आहे मीच करणार आहे. म्हणून प्रॉप्स हा लोकांना लक्ष देत नाही आधी की कसं फसवा आहे, आधी आपल्याला सोपं वाटतो, आधी त्याला
योगा क्लास पण छान वाटतो बघणाऱ्या लोकांना. प्रॉप्स लावलेत, हे लावलेत. मला नाही वाटत. मला येतात ना लोक, मला वाईट वाटतं उलट. म्हणजे हे पॉडकास्ट किंवा हे संभाषण किंवा हे अनुभव याच्यासाठीच ऐकायचे असतात की कुठेतरी मिसअंडरस्टँडिंग वाढतात, तर ते लोकांचे दूर होतील या पॉडकास्ट मधून किंवा आपण जे काही गप्पा गोष्टी करतोय त्याच्यामधून. नाही, एक मजा पण आहे. काय होतं, तुम्हाला मला सुधारायचंच नाही, मी प्रॉप फेकून द्यायचं समोर तुमच्या आयुष्यभर, तुम्ही स्वतःमध्येच. म्हणून मी चिडून मी पुष्कळ म्हणतो, मेल्यानंतर माणसाच्या त्या बॉडी जवळ सगळ्या गोष्टी ठेवा, बोस्टर, वीट, बॉल, सगळ्या गोष्टी ठेवा त्याच्याबरोबर. अरे किती वर्ष वापरणं, त्या लिमिट आहे ना. तुम्ही काही दिवस वापरलं, तुम्हाला जमत नाही, मग नंतर टीचरची हिंमत पाहिजे ते काढून घ्यायची ती प्रॉप्स. तुम्ही वापरलं ठीक आहे, तुम्ही आज जादू आहात, तुम्हाला जमत नाहीये, तुम्ही वापरलं. एक तरी दिवस प्रयत्न करता काही काढून बघू, कोणी नाही करत. वर्ष वर्ष बघतो ते तिथंच आहेत, काही इम्प्रूव्हमेंट होत नाही. बट टीचरही सांगत नाही तर बास झाली, इतके वर्ष झाले, काढ बाजूला. आणि हे काम सोपं आहे. मी म्हणतो मला जर प्रॉप शिकवा म्हटलं तर मी 10 तास शिकवेन योगा आरामशीर. हे आणा, करा, थांबा, हे संपलं, दुसरा आणा, हे ठेवून द्या, 10 तास तर आरामशीर शिकवेन. त्याविषयी इंडिपेंडंट करा ना, काय अर्धा एक तास जे काय जमते तेवढं करा, तो इफेक्टिव्ह जास्त आहे. भले तुम्ही क्लासिकल पोज मध्ये नसताल नसा ना, सिम्पल पोज करा, क्लासिकल सोडूनच द्या. मग तो सिम्पल आधी बिगिनर्स, तुम्ही आज सिम्पल एन्जॉय करा ना, जेवढं होऊ शकतं. 10%, 20% जे काय 5% पासून 10% तर फार मोठे झाले, आधी 5% तर करा. तुमची या प्रवासाची सुरुवात कशी झाली ते ऐकायला आवडेल आम्हाला. हा, तर मी आधी बॉडी बिल्डिंग करत होतो, जिम. अच्छा. वेट ट्रेनिंग वगैरे. आधी मी इंडियन एक्सरसाइज करायचो, जोर बैठक वगैरे. त्यानंतर मला मजा आली, म्हटलं आपण हे ट्राय करून बघू. आणि तेही मी करत होतो, तेही सगळं बघितलं करून, त्यातही पुष्कळ पुढे गेलतो. पण शंका घेतली की बॉडी बिल्डिंग जिम केल्यावर तुम्हाला एवढी भूक लागते, प्रचंड भूक लागते. संध्याकाळी मला जिमला जायचंय, दुपारी जास्त जेवा, नाही जेवलं तर तुम्ही व्यायाम करू शकत नाही. दुपारी जेवलं की झोप येते, तुम्ही जास्त जेवला की झोपलात, परत रात्री गेला, रात्री मस्त व्यायाम केला, मस्त भूक लागली, परत झोपलेत. असं किती दिवस चालेल? मी स्टुडंट आहे कॉलेजचा, मला अभ्यास करायचा आहे, हे असं झोपलं तर असंच झोपेन कायम. म्हटलं हे चुकीचं आहे, असं नाही व्हायला पाहिजे. आणि जिमनी बॉडी वाढत जाते किंवा काय होतं ते मसल कडक होत जातं. आणि मला प्राणायाम करताना तो फार अनुभव आला. मी बसायचो सरळ ताट वगैरे, तुम्ही म्हटलं काय सर बसलेत, श्वास अजिबात नाही, माझा श्वास एवढंच, त्याच्या पुढे श्वासच नाही. आणि आमचे सर तर म्हणतात श्वास घ्या घ्या घ्या, आणि मला श्वास घेतात, मी सगळे मसल कडक झाले. आणि आसनं करताना अक्षरशः रडायला पाहिजे, सगळं मसल दुखायचे भयानक, एवढं टाईट झालं. म्हणलं हे बरोबर नाही. आणि मग मी योगाकडे म्हणलं योगा करायचं. त्याबद्दल तुम्हाला कोणी म्हणजे कोणामुळे तुम्ही योगाबद्दल माहिती कशी मिळाली? नाही, मला कोणी माहिती भीती नाही, फक्त अयंगार योगा करत होते एवढं मला माहिती आहे. अच्छा. योगा काय प्रकारे मला माहित नव्हतं. बरं. पण मी त्यांनी जे इन्स्टिट्यूट बांधले तेव्हा ओपनिंगला त्यांनी वडिलांना बोलवलं होतं, म्हणून मी गेलो वडिलांबरोबर बघायला. तर कित्येक लोक योगा डेमो करत होते की बाबा कसं योगा करतात, प्रत्यक्षात चालले होते. पण आजूबाजूला 70 ते 80 फॉरेनर्स होते पुण्यामध्ये त्यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये. अच्छा. माझ्या डोळ्यांनी थोडे बंद केले आणि मी उघडलं, म्हटलं खरं आहे का हे? योगा हे भारतीय, भारतीय माणसं कमी, आणि 70-80 फॉरेनवर दुसऱ्या देशातनं माणूस इथे येतो, म्हणजे असं काय स्पेशल आहे? आपण प्रत्येक वेळेला नेहमी का माझा मुलगा कुठे शिकायला गेला, अमेरिकेत शिकायला गेला, इंग्लंडमध्ये शिकायला गेला, इकडे शिकायला गेला, हे असंच सांगतो. ते लोक इथे हे शिकायला का आले? एका माणसाला मी वेडा म्हणाल, वेडा आहे का, कशाला आलं इथं? कारण अयंगार मारतात, सगळ्याला माहिती आहे. मी पण मला पण सांगितलं होतं घरात, ते मारतात जाऊ नको क्लास. वडिलांचे चांगले मित्र म्हणले नको, आधी ते लांब आहे आणि ते मारतात, नको जाऊ. म्हणलं नाही, मला मारणारा टीचरच पाहिजे.
कारण तितके परफेक्ट मारायचे, अतिशय सुरेख, म्हणजे 1 मिलियन MM फरक नाही मारताना सुद्धा. हे सुद्धा मी स्टडी केलं त्यांचं, कसे मारतात, बापरे, परफेक्ट. आणि मी लोकांची गंमत पण करायचो. त्यांचं आडनाव काय? अय्यंगार. आय अँगर. म्हणून त्यांनी बोलवलं का तुम्हाला, त्यांनी तुम्हाला बोलवलं नाही, तुम्ही त्यांच्याकडे गेला आणि परत त्यांच्यावर तुम्ही कंप्लेंट करता, चिडतात सर. चुकीचं आहे. म्हणून ते 70-80 फॉरेनर बघून मग म्हणलं आपण वेडे आहोत. मी एका माणसाला वेडा म्हणेन, पण बाकीचे लोक त्यांची घरं सोडून, त्यांचा देश सोडून, एवढे पैसे खर्च करून इथे यायचं, शिकायचं, खायच्या पद्धती वेगळ्या, राहायची पद्धती वेगळी, आणि परत हा माणूस स्ट्रिक्ट कडक सगळं करून घेणार तुमच्याकडनं, तरी लोक येतात आहे, असं काय ह्याच्यात स्पेशल आहे? आणि हे असं 1 महिन्याचं वगैरे नाही, यासाठी नाही, 1 महिन्याच. ते फॉरेन मध्ये जास्त दिवस थांबू शकत नाही, फॅमिली, त्यांचा जॉब आहे, सगळ्या गोष्टी आहेत, ते शिकायला जातात 1 महिन्यासाठी. अच्छा. पण हे म्हणलं कशासाठी आलेत असे, आणि ते जर करू शकतात तर आपण का करू नये? मग ते शहाणे का आम्ही शहाणे? आणि तेव्हा मी वडिलांना सांगितलं मला क्लासला जायचं. आणि अय्यंगारने एक्सेप्ट केलं की येऊ देत, म्हणून मी तेव्हा क्लास सुरू केले. ते शिकवायचं फक्त आठवड्यातून 1च दिवस. अच्छा. मी आठवड्यातून 1 दिवस जायचो आणि घरी माझी प्रॅक्टिस करायचो. तुम्ही किती वर्षाचे होते सर तेव्हा? तेव्हा मी 19 वर्षाचा असून अच्छा. जस्ट कॉलेज सुरू केलं होतं आणि म्हटलं करू, ट्राय बघू काय. आणि ते पण कसं झालं, सहज गंमत म्हणून मी गेलो होतो, म्हटलं बघू. सरांच्या म्हणजे अय्यंगार सरांच्या गुरुजींच्या अंडर शिकण्याचे काही अनुभव शेअर कराल का तुमचे? कशा पद्धतीने तुम्ही शिकले आणि त्याचा तुम्हाला आज काय फायदा होतोय? अरे बापरे, हा माणूस फार मोठा होता, फार मोठा. म्हणजे अक्षरशः वाईट वाटतं त्या माणसाकडे सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर, किती अभ्यास केला असेल, की जे पोजेस करायचे त्या पोजेसमध्ये 1000 2,000 पॉईंट्स त्यांनी काढलेले, की मसल कसं पाहिजे, लिगॅमेंट कसे पाहिजे, बोन कशा पाहिजे, डायरेक्शनला पाहिजे, पोज कशाप्रमाणे करेक्ट असली पाहिजे, तुमची स्किन काय आहे, स्किनला पण त्यांनी स्टडी दिले, की या पोजमध्ये स्किन अशी दिसली पाहिजे. लोकांना माहितीच नाही, लोक नुसतं म्हणतात पुढे वाकलो, मागं वाकलो, फ्लेक्सिबल झालं योगा. नाही, त्यांनी ते पुढचं सांगितलं की त्या एका आसनामध्ये किती पॉईंट तुम्ही कव्हर करू शकता. म्हणून मी नेहमी मी टीचर ट्रेनिंगच्या वेळेला शिकवतो लोकांना की तुम्हाला आंबे काढायचे, 1 दगड मारला 1 आंबा पडला, यात काय हुशार नाही तुम्ही, एका दगडाने 10 आंबे पाडून दाखवा, मग काहीतरी ब्रेन आहे. तसं योगामध्ये पण तसं आहे, एक आसन असं करा की त्यामुळे सगळ्या बॉडीचा इफेक्ट यायला पाहिजे. आणि माझा पण तो प्रकार आत्ता तुम्ही शिकवताना तोच विचार करत असतो की त्या माणसाला किती इफेक्ट पडू शकतो. कारण आता लाईफ एवढं फास्ट आहे, वेळ नाही लोकांकडे की बाबा ह्यासाठी मी वेगळं करीन, त्याच्यासाठी वेगळं करीन, त्याच्यासाठी वेगळं करीन, असं नाही. त्या एका आसनामध्ये तुम्ही किती प्रकार वापरू शकता हे प्रत्येक टीचरला माहीतच नाही. ते शिकवत या आसन करा संपलं. पण मी त्या डीपमध्ये जात असतो की हे आसन कशाप्रमाणे घ्यायचं आणि काय करायचं, याच्यामध्ये किती लिमिट आहेत, याच्यामध्ये काय काय पॉसिबल आहे, आणि हे मी त्यांच्याकडनं शिकलो. एक्सलंट. म्हणजे ते शिकवताना त्याने हात लावला की सोन्यासारखं व्हायचं. म्हणजे बाकीजण कळणार पण नाही की हा माणूस हात लावल्यावर ते होतं. आणि मी त्या म्हणजे तुम्ही कॅमेऱ्याला फ्लॅश जसं वापरतो तसं फ्लॅशमध्ये करून मला माझ्याकडे बघून हसायचे ते. अरे बापरे, ह्या माणसाने हात लावला तर सगळं बदलते. ही गोष्ट माझ्या डोक्याला फार हे झाली होती. म्हणून मी काही कित्येक वर्ष जास्त त्यांच्यासाठी राहिलो की मला हा फ्लॅश पकडायचाच आहे. कारण ते नुसते असे बोट काढून असे हात काढायचे आणि सगळे पॉस्चर असे बदलायचे, अक्षरशः बघायला वाटायचं असं. म्हणून लोकांना मी आज पण सांगतो, ते नाही आहेत तर तुम्ही युट्यूबवर त्यांचा ते हे बघा फोटो, क्लोजमध्ये असे झळका म्हणजे शायनिंग येते एक प्रकार. त्यामुळे मला योगा कोणी केलं, फ्लेक्सिबल आहे तर ठीक आहे, माझा मूड ऑफ होतो, ते जास्त विषय आवडत नाही. तर ते केल्यानंतर त्याच्यामध्ये एक लाईफ निर्माण करा. समोरच्याने विचारलं तू काय केलं रे, ही जाणीव त्यामध्ये व्हायला पाहिजे. ते बघणार मग अरे, मी नेहमी म्हणतो कुठलीही पोज सगळे जगात लाखो करोडो लोक करतात, तुम्ही असं करा की तर अरे हे काय केलंस तू, आणि हा फरक वेगळा असतो. ते पुष्कळ लोकांना माहीत नाही. आणि या अँकडून मी फार गोष्ट शिकलो. ही गोष्ट म्हणलं
ह्या माणसामुळे मी योगात पुढे तर हा बोरिंग आहे विषय, सारखं तेच तेच असून तेच करायचं आणि घरी जायचं, संपलं. तसं नाही आहे. माझं फार अभ्यास केला. त्यांचे थँक्स आहे, म्हणजे कुठल्या त्यांच्या गुरूंनी पण केलेलं नाही. ते कुठलेही म्हणाले ते आसन सांगायचे. पुष्कळ टीचरच असे जे म्हणाले ते आसन सांगतात करा म्हणतात. तसं नाही आहे. कुठल्या आसनला काय घ्यायचं, कुठल्यानंतर कुठलं घ्यायचं, कसा सिक्वेन्स पाहिजे, फार विशेष अभ्यास केला. गुरुजींची शिकवण्याची पद्धत पण ऐकायला आवडेल की तुम्ही कशा पद्धतीने शिकले. हां, नाही म्हणजे गुरुजींची पद्धत ही वेगळी. म्हणजे ते असं शिकवायचे की बेसिक शिकवून स्ट्रॉंग करून, पण ते बोलायचे फार. म्हणजे एक आसन शिकवायला ते 100 पॉईंट सांगायचे आणि ते मला खटकायचं नेहमी. कारण तुम्ही कुठलीही पोज केली तर काय होतं, तुमचं अंग दुखतं, लक्ष पुढे जातं आधी दुखण्यावर. तुम्ही किती बडबड करा, हे चांगलं आहे, हे असं आहे, दुःख माणूस दुखते, माझा जीव चाललाय, तुम्ही काय सांगताय मला, कोणी मी पण असं रेस करेन की दुखतंय मला, आणि ते 100 पॉईंट टाकून द्यायचे. पण त्याचं क्लेवरनेस होतं की हे फसवाफसीचा प्रकार आहे की जेव्हा 100 पॉईंट म्हणून टाकतो, मग याला नॉलेज किती. आणि मी ते करत नाही. मी म्हणलं नाही, माणसाला फक्त 3 ते 4 पॉईंट पुष्कळ झाले आहेत. किती हुशार असू दे, किती ब्रिलियंट असू दे, तो जास्तीत 3 ते 4 पॉईंट घेतो. 5व्या 6व्या पॉईंट नको म्हणतो, नाही जमत. एकदा तुम्ही सांगितलं फक्त 3 किंवा 4 पॉईंट, त्याच्या पुढे केलं. पॉइंट म्हणजे म्हणजे हा मसल इकडे पाहिजे, हा पॉईंट इकडे पाहिजे, हा बोन असा पाहिजे, या पोजमध्ये असं करा, हे असं वाकलं पाहिजे, नाही एवढं नाही झालं, डोकं अजून पुढे जायला पाहिजे, बॉडी ओढून घ्या, हे बोन सोडून घ्या, इथं नाही झाला, हे स्किन इकडे ओढून घ्या. बापरे, एका वेळी एवढ्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं. हो, आणि तसं ते 100 सांगायचे. अवघड आहे. म्हणून मी फक्त त्यांच्या 3-4 गोष्टीच पकडायचो. म्हणायचं नाही, आपण नाही पळू शकत नाही एवढ्या फास्टमध्ये, तितकं हे करायला फार वेळ लागतो. पण मी ते शिकवायचे ते मी घरी प्रॅक्टिस करायचो माझ्यावर स्वतःवर की बाबा इथे सांगितलंय बरोबर आहे का नाही बघून घ्या, एकदा चेक करा. ते किती म्हणतात मग किती आपण करू, मग आज 3-4 पॉईंट, पुढच्या वेळेला शिकवते तेव्हा परत 3-4 पॉईंट पुढचे घ्यायचे. ते सगळं तुम्हाला लक्षात ठेवावं लागतं. हो, ठेवायला लागतंच ना. मग त्याशिवाय कसं काय लक्षात न ठेवतं, कसं डोळे दाबून थोडंच करणार आहे मी. तर ते मास्टर आहेत, मी नाही. ते जे मला सांगतील त्याप्रमाणे मी जाणार. एवढं राहायचं लक्षात, म्हणजे आठवड्यातून एकच दिवस आज एका दिवसात 3-4 पॉईंट घेतले, पुढच्या आठवड्यात पुढचे 3-4 पॉईंट, कारण ह्या आठवड्याचे 3-4 पॉईंट ह्या आठवड्याभर मी स्वतः करणार त्याच्यावर माझ्यासाठी. पुढचे 3-4 पॉईंट घेणार, मग ते परत प्रॅक्टिस आठवडाभर करणार, परत गेले की परत पुढच्या वेळेला नवीन पॉईंट येणार. असं करत करत मी शोधले, आणि नंतर मी ते शिकवायलाच लागलो ना, त्यांच्या असिस्टंट म्हणून राहिलो. त्यामुळे ते काय काय करतात सगळ्या गोष्टी त्या माझ्या डोळ्यासमोर व्हायला लागल्या, आणि माझ्यासमोर त्यांची प्रॅक्टिस व्हायला लागली. मी त्यांना बघतोय, मी हादरत होतो, अरे बापरे काय करे पोच, आपल्याला कसं शक्य नाही. मी चिडायचो मी माझ्यावर की हा माणूसच आहे, मी पण माणूस आहे, मला काय येत नाही. हे काय आभाळातनं पडलेलं नाहीत, आपल्यासारखेच आहेत. पण ते जर एवढंच नीट करू शकतात तर मी का करू शकत नाही, हा प्रश्न मी नेहमी टाकायचो माझ्यावर. इफ ही इज पॉसिबल, वाय नॉट पॉसिबल टू मी. असं काय कमी आहे माझ्याकडे. उलट ते फार आजारी होते लहानपणी, त्यांना ट्युबरक्युलोसिस झाला होता. त्यातनं हा माणूस ते ट्युबरक्युलोसिस काढून एवढं जर चांगलं करू शकत असेल तर आपले हातपाय धड आहेत, मग आपण का करू शकत नाही, हा प्रश्न मी मला विचार त्यांना टाकायचो. आणि तिथनं मी सुरुवात केली की ते जर करू शकतात तर आपण का करू शकत नाही. आणि त्यातनं मग इंटरेस्ट वाढत गेला. ह्या सगळ्यामध्ये तुम्ही वेगवेगळे देश फिरलात. सो काही असे अनुभव आले वेगवेगळ्या देशांमध्ये की या देशात पर्टिक्युलर अशा पद्धतीचे लोक आहेत? कारण की मी बघितलं की आपल्याकडे मांडी घालून बसणं म्हणजे स्वस्तिकासन लहानपणीपासून सवयीच आहे, बट जेव्हा तिकडून लोक येतात तेव्हा त्यांच्यासाठी ते आसन सुद्धा फार अवघड आहे. सो तुमचे असे काही अनुभव की तुम्ही जर्मनीमध्ये शिकवलायत, अमेरिकेत शिकवलायत, सो हे ऐकायला आवडतं. नाही, मी ते सगळं बघितलं, त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये फरक काय नाही, सगळे इमोशन सारखेच.
तेही म्हणतात तुमच्या इंडियामध्ये सगळे योगा करतात का? म्हणलं नाही, कोणी करत नाही जास्त. कारण त्यांना म्हणते योगा म्हणलं की इंडिया, सगळेच करतात असं होतं. किंवा जपानमध्ये जुडो कराटे सगळेच करतील असं आपण समज, तसं नाहीये. म्हणलं तसं नाहीये फॅक्ट. सम पीपल आर डुईंग योगा, सगळे नाही करू शकत. तर दुसरी गोष्ट अशी आहे की ही ते लोकांचे ना आपल्यामध्ये ते करणार म्हणलं तर मन लावून करतात. म्हणून माझं एक वाक्य मी तयार केलं की फॉरेनर्स आर मॅड आणि इंडियन्स आर क्रेझी. आम्ही करू, मनाला आलं तर करू, नाही तर नाही करू, काही दिवस करू, सोडून दे, काय कंटाळा आलं, नको मला काम आज नाही करू शकत. तसं नाही, ते एकदाच त्यांनी ॲक्सेप्ट केलं मला करायचंय, डेफिनेटली ते सगळा वेळ काढून येतील. मी कित्येक वेळेला मला इतकं वाईट वाटतं की ज्यावेळेला माझे कोर्सेस असतात फॉरेनमध्ये, त्यांची लहान बाळं ते बेबी सिटर बसून येतात क्लासला, ते पैसे एक्स्ट्रा परत वेगळे. आणि आपल्या बाळाला सोडून जर आई येत असेल तर किती मोठा त्याग आहे. ते यायला तयार आहेत आमच्या इंडियामध्ये. मला वेळ नाही, हा फरक आहे. ते आपल्या जवळ असल्यावर आपल्याला किंमत नाही राहत जास्त, तसातला घरची प्रकार. मुलगी दाल बराबर, हा. तसंच तो प्रकार आहे आपल्याकडे. आपल्याला किंमत नाही आहे. हम्म. म्हणून मी नेहमी म्हणतो फॉरेनर येऊन तुम्हाला योगा शिकवलं तर शिकणार लोक, आणि ते ऑलरेडी यायला लागले. गोव्यामध्ये जा किंवा ते ऋषिकेशमध्ये जा, फॉरेनर लोक योगा शिकवायला लागले. आमचे इंडियन कुठे आहेत? तिथंच. आणि जे बसायचं म्हटलं तर चुकीचं आहे. आज काही फॉरेनमध्ये, फॉरेनच्या देशामध्ये पद्मासन घालू शकतात, आमचा इंडियन माणूस घालू शकत नाही. ही रियालिटी आहे आज. तुम्ही बघितलं तर शॉक व्हाल की लोक, मी म्हणतो पद्मासन, जो माणूस मांडी घालू शकत नाही तोच पद्मासन घालू शकतो. आणि ते पॉसिबल आहे. ते त्यासाठी प्रयत्न करतात. यायलाच पाहिजे, मला करायचंय, तो माणूस करतो, मी का नाही करणार. त्यामुळे शिकवताना इतका आनंद होतो त्यांना शिकवताना, अरे बापरे छान आहे. आता मी खाली बसून जेवायचो, त्यांनी ती सवय केली. जर्मनी असो कुठे असो, ते माझ्याबरोबर खाली बसायचे. सर आम्ही खाली बसून जेवणार, आम्हाला डायनिंग टेबल नाही पाहिजे. म्हणजे त्यांची शिकायची इच्छा आहे आणि आपण नाही करू शकत. म्हणजे आपण उलट्या मागण्या, आम्हाला डायनिंग टेबल पाहिजे, त्याच्याकडे डायनिंग टेबल आहे, मला पाहिजे डायनिंग टेबल, बसा. गेली तुमची मांडी घालायची सवय गेली. आज सोफा पाहिजे, आज सगळे इंग्लिश कमवत आहेत बाथरूममध्ये. लोक बसायला कुठं तयार आहेत आज. आमच्या काही लोकांना बसता येत नाही, लहान मुलांना बघून मला अक्षर डोळ्यात असं वाईट वाटतं. काय आमचा देश कुठं चाललाय आणि ते लोक कुठं चाललेत. आमचं शिकून तो माणूस पुढे जातोय आणि त्याचं शिकून आम्ही मागं चाललोय. फक्त आम्ही भारतीय आहोत, योगा आमचा आहे, एवढं स्लोगन आहे आमच्याकडे. बाकी आपल्यापेक्षा ते फार पुढे चालले. तर अमेरिकेमध्ये किती ॲडव्हर्टाइजमेंट, योगा म्हटलं की टीव्हीवर न्यूज, मॅगझिनमध्ये न्यूज, पेपरमध्ये न्यूज. आमच्याकडे कुठे हो. तिथला डॉक्टर जर इथं उतरला तर तो म्हणतो मला ट्राय करायचं. तुम्ही जे म्हणाल ना योगा हे बरं होतंय, तो डॉक्टर स्वतः करून बघतो ते, आणि मग तो ऍक्सेप्ट करतो, येस यू आर राईट. आमच्याकडे योगा करायचं नाही, डॉक्टर पहिल्यांदाच वाक्य टाकतो, तर तुम्ही योगा केलं तर माझ्याकडे येणार नाही, म्हणून तुम्हाला आधीच बाजूला सरकवलं जायचं. म्हणजे कुठे भारत, आणि भारत हा माझा योगाचा देश आहे, परत तुम्हीच मानताय. या अशा गमती जमते. त्यामुळे तो देश वेगळा आहे, त्यामुळे त्या ठिकाणी इतकी डिमांड विचारतो. इथे प्रश्न विचारतो, मी विचारलं की ते किती प्रश्न विचारतो. सर तुम्ही असं का केलं, म्हणजे असं का म्हणतात, हे असं का झालं, मला का होत नाही, मला हे असं का. हे सगळ्या गोष्टी आमच्या इथं कोणी तोंड उघडायला तयार नाही. मी विचारतो, आपले लोक आहेत, ॲटलिस्ट काहीतरी बोलतील माझ्याशी. क्लासमध्ये पण नाही, क्लासमध्येही विचारत नाही. क्लासवरून मला आठवलं, आता रिसेंटली मेडिटेशन डे झाला, तेव्हा तुम्ही सगळ्यांना मेसेज केला होता की मेडिटेशन तुमच्यासाठी काय आहे हे तुम्ही मला मेसेज करून सांगा. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही क्लासमध्ये बोलला पण होतात की मेडिटेशन कोणी करावं किंवा कोणाला जमू शकतं, त्यासाठी पात्रता काय, ते आत्ता पुन्हा एकदा सांगाल का आमच्या प्रेक्षकांना. आता मेडिटेशन करणं म्हणजे तुमच्या माइंडचा खेळ आहे.
की मला जस्ट मी टेस्ट टाकले लोकांना की बाबा काय काय करतात, कोण कोण करते बघू तर खरं, कारण मी शिकवत नाही, मग बघू हे काय करतात ते. तर पुष्कळने सांगितलं, मला पाठवले उत्तर. तर आम्ही बसत होतो, आम्हाला शांत वाटते, हे होते. ठीक आहे, त्यांच्या मनाने ते करत होते. आज मेडिटेशन म्हणजे कॉन्टम्प्लेशन मेडिटेशनचा खरा अर्थ आहे. पण लोक मेडिटेशन म्हणजे आज कॉन्सन्ट्रेशन करतात. पुष्कळ शिक्षक जे शिकवतात तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन शिकवतात, इज नॉट अ मेडिटेशन. तर मी त्यांना सांगितलं होतं की तुमचं B12 आणि D विटॅमिनचं नीट असेल की त्याचा कन्सेप्ट तुमच्या ब्रेनवर आहे. ते जर कमी असेल तर तुम्ही माइंड काही करू शकत नाही. तुम्ही मेडिटेशन करा ना काही करा, सगळं युजलेस. म्हणजे योगा जरी करत असेल तर पहिल्यांदा B12 आणि D विटॅमिन चेक करा. ते जर नसेल तर काहीही फायदा नाही. मी योगा करीन, मी हे करीन, मी ते करीन, काय नुसते गप्पा मारायला ठीक आहे. तर म्हटलं ते आधी आहे का, ते आधी चेक करा. त्यानंतर तुम्हाला डिप्रेशन वगैरे काय आहे का. तर डिप्रेशन असलं माणसाला डोळे झाकून बसलं की अरे हा काय छान वाटतंय, त्याचा अर्थ मेडिटेशन नाही झालं. तुम्ही खाली खड्ड्यात चालायला लागलात, फार अवघड आहे. एखाद्याचं लो BP आहे, तो म्हणाल हा मेडिटेशन केलं की खूप बरं वाटतंय मला. अरे चेक करा ना आधी. कारण डोळे झाकून बसले की माणूस हॅपी असतो. कारण डोळे उघडलं तर तुम्हाला बीपीचा त्रास व्हायला लागतो, डोळे बंद केल्यावर काय त्रास आहे, तसं आरामचे मस्त वाटते. म्हणजे म्हणले सगळं चेक करा. ते केल्यानंतर तुम्ही शांतपणे बसू शकता का, बाबा मांडी घालून मी बसलोय, सिंपल गोष्ट. किंवा कशा खुर्चीवर बसता, कशावर, तुम्ही पाठ सरळ करून किती वेळ बसताय मला दाखवा. कारण पाठ सरळ केल्याशिवाय म्हणजे नर्वस सिस्टीम नीट होत नाही, तुमच्या ब्रेनवर जाऊ शकत नाही. तुमचं जे आत्मस्थान आहे म्हणजे हृदय जे आहे, जे स्टर्नम म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये, ते जर तुम्ही उघडलं नाही तर तुम्ही काय ब्रिदिंग करणार, किंवा तुम्ही मनाला कुठे शांतता आहे काय. असं छाती जर ड्रॉप करून तुम्ही करायला लागला तर त्याला सगळं वेस्ट आहे. म्हणजे मेडिटेशन तुम्हाला उलट रिव्हर्स साईडला चाललंय. हे लोकांना माहितीच नाही, नुसते डोळे दाखवून बसले मी शांत, बरं वाटतंय, झालं मी मेडिटेशन करतोय. ते कॉन्सन्ट्रेशन आहे आधी आणि परत तुम्ही मेडिटेशन म्हणताय. मेडिटेशन ही फार अवघड गोष्ट आहे. कशासाठी करायला पाहिजे मेडिटेशन, जे म्हणजे जर एखाद्याची इच्छा आहे मेडिटेशन करण्याची. मेडिटेशन केल्याशिवाय तुम्हाला पुढचं आयुष्य नीट होत नाही. मेडिटेशन ही योगातील लास्ट स्टेज आहे. म्हणून मी सांगतो, म्हणून पतंजलीने फार सुरेख केलेलं की पहिला आसनं करा, आसनं करून बॉडीवर विजय मिळवा. बॉडीच्या सगळ्या गोष्टीवर मी बसू शकतो अर्धा तास, एक तर तुम्ही किती बसवा, माझ्या पायाला मुंगे येत नाही, गुडघा दुखत नाही, काही नाही, मी सरळ बसू शकतो. म्हणून ते आसनं केले. म्हणले प्राणायाम करा की श्वासावर कंट्रोल येऊन तुमचं माइंडवर कंट्रोल यायला पाहिजे. ते पण झालं. मग पुढचा आउटपुट प्रत्याहार. प्रत्याहार म्हणजे कंट्रोल ऑन युअर सेन्सेस. हा काय गाणं लागलंय की तुम्ही खुश होतो. मेडिटेशन करताना गाणं लागलं तर तुमचं डोकं तिकडं, मेडिटेशन इकडं, तसं नाही व्हायला पाहिजे. ते गाणं तिथंच कट करा. किंवा घरात स्वयंपाक केला, काय सुरेख वास येतोय, नाही कट. काय थंड हवा येते, नाही, हे डिस्टर्ब करता कामाच नाही. कुठल्याही गोष्टीचा डिस्टर्बन्स तुम्हाला होता कामा नये. ही सेन्सेशन ते प्रत्याहारामध्ये, कंट्रोल युअर सेन्सेस, की त्याच्यामुळे तुमचं मेडिटेशनला कुठं डिस्टर्बन्स येणार नाही. हे जर तुम्ही जिंकलात तर मग पुढे जायचं. मग धारणा आहे की मी एका फोकस करा, बाबा एखादं पिक्चर बघतोय, एखादं मंत्र म्हणतोय, एखादी काहीतरी श्लोक म्हणणार आहे, किंवा कुठलं नाव घेतो देवाचं म्हणा, कोणाचं घरातलं आई वडिलांचं म्हणा, कशाचं पण म्हणा. तर ते तुम्ही कॉन्सन्ट्रेशनसाठी की मी फोकसिंग मला एका ठिकाणी करायचं. काही लोक श्वासाकडेच बघत बसतात, असं ज्याला जे आवडते प्रकार आहे, पण तो कॉन्सन्ट्रेशनचा प्रकार आहे. आणि ते झाल्यानंतर कॉन्ट्रोलेशन, मग मेडिटेशनला या. पण मेडिटेशन एवढं अवघड असं आहे की त्याच्यामध्ये डिझायरलेस पाहिजे, सगळं डिटॅचमेंट, तुम्ही कोणीच नाही आहात, ही स्टेज यायला पाहिजे की मी माझं नाव हे आहे, मी असं आहे, मी तसं आहे, काय नाही, बाजूला ठेवायचं. आणि ही स्टेज आल्यावर मग तुम्हाला ध्यान सुरू होतं. नाही तर डोक्यात सर्व विचार, डोळे मिनिट की डोळ्यात विचार सुरू झाले.
आणि डोक्यात विचार झाले तर कसलं ध्यान करणार, तुम्ही भरकट जाता दुसरीकडे. मेडिटेशन मध्ये मधून डिटॅचमेंट येते, यायला पाहिजे. यायला पाहिजे. हम्म. आणि त्यामुळे मेडिटेशनचा संबंध अध्यात्माशी जोडला जातो हो का? करेक्ट. एकदा तुम्ही ट्रीट झाले काही संबंध नाही कशाशी तुमचं, तुम्ही डायरेक्ट परमनंटशी कॉन्टॅक्ट आहे. तर ते कोणी करायला तयार नाही, डिटॅचमेंट कोणी होत नाही. अरे एवढे पैसे जातील ना, माझं घर जाईल ना, मी खाणार काय, हे सगळे प्रश्न पुढे येतात आणि ते बदलायला लागतं. डिटॅचमेंट एवढं सोपं नाही. मी म्हणतो नो बडी इज नो बडी, तुम्ही कोणाचे काहीच नाही आहात. तर ते अवघड आहे, त्यामुळे लोकांना थोडंसं जमत. एखादा करू शकतो, फार स्ट्रॉंग असेल तर करू शकतो. तुम्ही सुरुवातीला जिम पासून स्टार्ट केलं जसं तुम्ही म्हटलं. आत्ताची सिच्युएशन आपण बघितली तर 2 योगा क्लास मागे 10 जिम वगैरे असं आहे किंवा एखादा योगा क्लास दिसतो 10-12 जिम दिसतात. सो आत्ता एका प्रसिद्ध अभिनेत्री आपली प्राजक्ता माळीचंही एक स्टेटमेंट आलेलं की जिम मध्ये पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने चालू आहे. एसी चालू आहे, तुम्ही शरीर गरम करताय, घाम येतोय बाहेरून, थंडी वगैरे असं काहीतरी तिचं स्टेटमेंट होतं. सो तुम्हाला काय वाटतं, योगा आणि जिम मध्ये बेसिक काय डिफरन्स आहे? चूक बरोबरचा प्रश्न नाहीये, पण भारतीयांसाठी कुठली गोष्ट कुठल्या वयासाठी योग्य आहे? छान प्रश्न आहे फार. कसं आहे माहिती का, हे आधी जिम हे अमेरिकेमध्ये होतं, हा फॉरेनचा प्रकार, आपला इंडियन नाही. आणि आज गंमत आहे, म्हणजे अमेरिकेतले लोक योगा करतात, तिथे जिम कमी झाल्या पुष्कळ, आणि आमच्या इंडियात जिम जास्त झाले. आपण कुठल्या डायरेक्शनने चाललंय तुम्ही विचार करा. मी नेहमी लोकांना हे सांगतो, जिम वाईट आहे असं कधीच म्हणत नाही. परंतु जर अमेरिकेसारख्या देशामध्ये तिथल्या ज्या मशिनरी बघितल्या तर तुम्ही शॉक खाल की एवढी डेव्हलपमेंट तिथे आहे. आणि तीच ते लोक जिम बंद करून योगामध्ये जास्त आहे, आणि आमचा देश उलटा फिरतोय, योगा सोडतोय आणि जिम मध्ये जातोय. मग कुठले कोण बरोबर तुम्ही ठरवा, असं मी नेहमी स्टुडंटला सांगतो. मी म्हणत नाही हे वाईट आहे चांगलं आहे वगैरे, काहीतरी करता करा, परंतु ते जिमचं काही एवढं काही योग्य नाही. कारण तुम्ही जर बघितलं तर पुष्कळ ॲक्सिडेंट आहेत, त्या प्रोटीन्समुळे किती लोक गेलेले आहेत. कारण प्रोटीन डायल्यूट व्हायला, डायजेशन व्हायला फार वेळ अवघड आहे. प्रोटीन घेणं सोपं आहे, आज फॅशन आहे, जो म्हणतो प्रोटीन प्रोटीन प्रोटीन. मग मी लोकांना नाव ठेवतो, ए मिस्टर प्रोटीन, मिस प्रोटीन, असंच नाव ठेवावं लागतं. आता काय करणार, कारण मला चीड येते एका बाजूला, तुम्ही प्रोटीन पण बाकीचे अन्न काही खराब आहेत सगळे. आम्ही भारतीय इतके वर्ष खात आलेलो आहोत, आमचं बॅलन्स बरोबर आहे, काही त्रास नाही, प्रोटीन काय काढलं नवीन. आणि प्रोटीन्स काढून त्याचे इफेक्ट मी बघितले की पुष्कळांचे डेड झालेले आहेत. म्हणजे त्यांचे काही काही मास्टर आहेत योगा म्हणजे जिम मधले, आणि काही माझे विद्यार्थी पण मी बघितले काही जिम मध्ये करता करता अटॅक. हा म्हटलं अटॅक का रे झालं, काही नाही प्रोटीन घेत होतो. मग हे आपण ठरवायला पाहिजे की मला काय करायचंय. आता जसं एसी लावणार, काय रेडिओ लावतील, काही लावतील, कारण त्या लोकांना ऍटलीट करायचंय. आज जिमची गंमत अशी, एकदा फी भरली की कोणी आला काय नाही आला कोणी विचारत पण नाही तुम्हाला, संपलं. माझी फी मला मिळाली, तुम्ही आपल्या घरी. लोक म्हणतात मी जिम हा करतो, मग काही दिवस सांगतात, काही महिने करतात, संपलं. ते करू शकत नाही. आणि मग आणि कसं माहिती आहे, मेन गायडन्स पाहिजे. ते गायडन्स कोणी करत नाही, फार कमी ठिकाणी करतात गाईड, म्हणजे सो एक्सपेन्सिव्ह. सर, शरीरासाठी फ्लेक्झिबिलिटी, मोबिलिटी आणि स्ट्रेंथनिंग या तीनही गोष्टी गरजेच्या असतात. आणि ज्या योगामधून, म्हणजे मी स्वतः तुमच्याकडेच शिकते, सो मला कळलं की या तिन्ही गोष्टी योगामधून आपल्याला स्ट्रॉंग करता येतात. होतात. पण जिममध्ये या तिन्ही गोष्टींवर काम होतं का? नाही, तेवढं होत नाही. फ्लेक्सिबिलिटी कशी आहे, कारण तुम्ही पण आधी जिम केली असं तुम्ही म्हणालात. फ्लेक्सिबिलिटी नाही येत. नाही. आणि मोबिलिटी मोबिलिटी पण थोडी होते, नाही असं नाही, पण एवढं येत नाही.
काही ठिकाणी त्याचं बेनिफिट होतं, पण काही ठिकाणी त्याचं बेनिफिट होत नाही. अच्छा. की ज्यावेळेला मसल स्ट्रॉंग पाहिजे त्या ठिकाणी त्या मसल स्ट्रॉंगचा तिथं फायदा होईल थोडासा, हम्म. परंतु बाकीच्या गोष्टी त्या अवघडच आहे. म्हणून योगा हे फार मोठं आहे. ओके. त्यामुळे जिमपेक्षा पण योगा सर्व बाजूंनी योगा केल्यामुळे सर्व बाजूंनी आपल्याला स्वतःवर काम करता येतं. आपलं शरीर तसंच आपलं मन या दोन्ही गोष्टी आपल्याला संतुलित ठेवता येतात. एक तुमच्या अनुभवातून एक गोष्ट आम्हाला सांगा की आतापर्यंत तुम्हाला म्हणजे भारतीयांसाठी स्पेशली की त्यांना योगाबद्दल कुठला सगळ्यात मोठा गैरसमज आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, मोठा गैरसमज त्यांना माहितीच नाहीये. योगा म्हणजे काय किती लोकांना माहीत नाही आज. म्हणजे थँक टू ते रामदेवजी बाबा आणि मोदी, त्यामुळे लोकांना ॲटलिस्ट योगा काय कळालंय टी व्हीवर बघून, किंवा मोदी काय म्हटलंय म्हणून योगा ॲटलिस्ट आत्ता कुठं सुरुवात झाली. नाही तर योगा लोकांना माहीत. म्हणजे ज्यावेळेला मी योगा शिकवायचो लोक मला हसायचे, माझे मित्र, काय करतो योगा, काय फायदा त्याचा. मग डॉक्टर मला म्हणायचे तर काय होणार, कशासाठी करतोय, काय असतं तू काय म्हातारा वगैरेच का, असे शब्द त्याने मला तेव्हा टिंकल केलेले आहेत. मित्र मला हसवायचे तर अरे काय लावलं, काय करतोय, डोक्यावर उभं राहा, ह्याच्यावर उभं राहा, काय फायदा आहे. पण आज तेच म्हणतात अरे बापरे तू करेक्ट होतस. तर इंडियन लोकांना माहीत नाही मुळात गोष्ट, आणि ते विचारत पण नाही. मग तोही वाईट प्रकार आहे की सगळे शांत बसतात. म्हणून म्हणजे थँक्स टू ते ब्रिटिश पीपल की तुमच्या ह्याच्यामुळे आमच्या इथे गुलामगिरी अजून पण चालू आहे. कोणाचे तोंड उघडत नाही. अरे विचारा ना तुम्ही, जो टीचर आहे त्याला विचारा. आता माझ्यासारखं तू बाहेर गेलं तर मला कंटाळा येईल, सारखं योगा योगा म्हटलं तर म्हणतं ए नका बोलू, पुढचं बोल. सकाळपासून संध्याकाळपर्यंत योगा म्हटलं तर मलाही कंटाळा येणार ना. पण एखादं खरंच इंटरेस्टेड असेल त्याने ते बोललं पाहिजे, बाबा सर सांगा मला, हे माहीत नाही, मला विचारायचं आहे. असं कोण इंडियन आलाय माझ्याकडे आजपर्यंत? नोबडी. आणि हाच जर प्रश्न मी जर अमेरिकेत टाकला किंवा जर्मनीमध्ये टाकला तर माझ्याकडे मशीन गनच्या गोळ्या उडतात, टाक 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 टाक. तुम्ही असं काय केलं, तुम्ही असं का म्हटलं, तसं का म्हटलं, हे असं का नाही, हे असं का नाही. एवढं त्यांना ते हे होते, आणि आमच्या इथे ते होत नाही. त्यामुळे तो प्रॉब्लेम तिथे आहे की इंडियन लोक अजून तयार नाही झाले तेवढं. किंवा मला येते, हे डोक्यात काहीतरी येतं. तुम्हाला येतं म्हटलं तर काय सांगणार. कारण माझं वाक्य आहे की योगाच्या पाठीमागेच इगो आहे. जे जे योगा करतात पुष्कळ, म्हणजे माझ्या चुकीचं सेंटेंट येतं पण ते करायला लागतं. जे माणसं दाखवायला इगोइस्टिक होतं. ए तू पायावर उभं राहिलं, मी डोक्यावर उभं राहिलोय. याचे श्रेष्ठ कोण? सरळ क्लिअर विचार आहे. पण त्यांना मी नेहमी सांगतो, तुम्ही उत्तानासन करता, तुम्ही झुकताय, तुमच्या पायाकडे जात, तुमचं डोकं पायाकडे जात आहे, म्हणजे तुम्ही शरणागती पत्करताय. तर डोक्यात आणू नका मी कोण मोठा आहे. तर तुम्ही योगा तुम्हाला झुकायला पण लावते, खाली पायाकडे जा, पाय सगळ्यात डर्टी आहे, ब्रेन तुमचं माइंड मोठं आहे, आणि माइंड खाली डोक्याकडे आणल्यानंतर शरणागती पत्करला पाहिजे. ते ताटपणा ठेवून मी वाकून दाखवा बघू कोण वाकवतंय. तर ते पण आहे, पण तर डोक्यात तेच येते लोकांच्या की आम्ही योगा करतोय. सांगायला तर काय जातंय, मी योगा असेल या क्लबचा मेंबर आहे असं मोठ्या प्रमाणे सांगतात, मी योगा करतोय. तर ते नुसती क्लब सारखं करून तुम्ही योगा करा, तुमच्या वागण्यात कळायला पाहिजे. मी नेहमी म्हणतो की तुम्ही असं करा की लोकांनी तुम्हाला विचार पाहिजे तू काय असं बदललंस, असं काय वेगळं आहे तुझ्याकडे, आणि मग तुम्ही सांगा की मी योगा करतो. म्हणजे तुम्ही वागण्यात तुमच्यात बदल यायला पाहिजे, पण तसं होत नाही आज. मी योगा करतो तुम्ही बळबळ सांगतो, तसं नाही. तुमच्या प्रत्येक कामात तुम्ही जे काम कराल तर माणसाने विचारलं पाहिजे अरे तू काय करतोस. सर, वैवाहिक जीवनामध्ये जर जोडीदारापैकी कोणीतरी एकच योग करत असेल, म्हणजे एकतर नवरा किंवा बायको, तर म्हणजे जर एक जण योग करत असेल आणि दुसरा करत नसेल तर त्यांच्या मेंटॅलिटीमध्ये फरक पडतो का, आणि त्याचा परिणाम त्यांच्या वैवाहिक आयुष्यावर होऊ शकतो का? हो, फार पडतो. अच्छा.
फार पडतो. हे लोकांना माहीतच नाही, विचार पण करत नाही. मी त्यावर फार विचार करतोय की असं हे कसं काय होऊ शकतं सगळं. योगा म्हणजे जॉईंट सगळं जवळ घ्या असंच आहे ना, मन शरीर वगैरे. मग असं असताना एका दुसऱ्या व्यक्तीबरोबर लांब का होतात लोक, भांडणं का होतात, पटत का नाही? कारण जो योगा करतो त्याची एनर्जी वाढते, त्याची चक्र, त्याची सगळ्या गोष्टी वाढत जातात आणि दुसऱ्या माणसाची नाही वाढत. सगळे ग्लँड त्या माणसाचे ओपन होतात जो योगा करतो. जो नाही करत त्याचं कधीच ओपन होत नाही. बरोबर. तो म्हणतो मी कामात बिझी आहे, मग त्यामुळे ते कधीच पटणार नाही. त्यामुळे मी भयंकर विचार करतो हे कसं, पण सांगायचं कसं, कारण मी सांगणार की लोकांना यांना काय क्लासमध्ये पाहिजे म्हणून मी बोलत नाही ही गोष्ट. पण कोणी जर विचारलं तर मी नक्की सांगेन त्याला की वैवाहिक जीवनामध्ये फार मोठा फरक पडतो. दोघांच्या स्ट्रेंथमध्ये फरक पडतो. जो क्लास योगा करतो त्याची स्ट्रेंथ प्रचंड असते, जो नाही करतो त्याची प्रचंड कमी असते. तर कुठं कोप अप होणार शक्यच नाही. भले काही औषधं घ्या, काही खा, काही करा, काही उपयोग नाही. पण हे कोणीच बोलत नाही. म्हणजे फक्त एकट्याने करून पण उपयोग नाही. म्हणजे नाही. आणि तो पण टीचर एकच पाहिजे. दुसरं टीचर काय दुसरं शिकवत असेल, तिसरं टीचर दुसरं शिकवत असेल, कसं कळेल ते? म्हणून एकच टीचर दोन्हीना शिकवत असेल तर ती जमणार गोष्ट. ते दोघांची स्ट्रेंथ बरोबर इक्वल वाढते. आता जर एखाद्या व्यक्तीने 108 केले आणि दुसऱ्याने नाही केले, कसं स्टॅमिना पडेल? येणारच नाही. किती काही करा शक्यच नाही. बरोबर. मग तुम्ही कुठनं आणलं ते पॉवर? व्हिटॅमिनच्या गोळ्या खा, नवे प्रोटीन खा, कसं होईल? आणि त्याने अजून दुसरे त्रास होणार, दुसरे त्रास. म्हणजे आपले प्रेक्षक नवीन वर्षाचं कपल गोल म्हणून योगा शिकणं हे कपल गोल ठेवू शकतात. ते दोघांनी केलं पाहिजे. दोघांनी खर्च करायचं. एक व्यक्ती माग दापून ठेवणं चुकीचं आहे. हे अतिशय चुकीची गोष्ट करतात, पण लोक करतात. काय करतात? यामध्ये स्त्रियांचा एक प्रॉब्लेम असतो की कन्फ्युजन असतं की पिरियड्स मध्ये योगा करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे. कारण तुमची हार्मोन सिस्टम सगळी बदललेली. ती स्त्री नसते त्या दिवशी, तिचं सगळं माइंड वेगळं असतं. पण त्या दिवशी शिकून काय? मी नेहमी म्हणतो तुम्ही जन्मल्यापासून केलं 5 दिवसांनी असं काय मोठा फरक पडतोय? लोक शिकवतात ते. म्हणजे अँकरकडे पण मी पुष्कळपणे शिकवायचं, पण त्यांनीच मला सगळं सांगितलं काय काय प्रॉब्लेम होतात, काय काय होतात. ते लेडीजच मला सांगायचे सगळे. तर मला काय माहिती प्रॉब्लेम काय, कारण की मला पिरियड येत नाही. पण त्यांना आल्यानंतर ते मला एक्सप्लेन करायचे, सर असं त्रास होतं, हे असं होतंय, ते होतंय. आणि हे सगळं करत मी अभ्यास केला. अरे म्हणून पूर्वीच्या काळी जे मोठं कुटुंब होतं ही गोष्ट फार चांगली होती. त्या स्त्रीला एक रेस्ट मिळत होती. आणि कंपल्सरी आज रेस्ट पाहिजे. नाही तुम्हाला पिरियड तरी आज ऑफिसमध्ये बोलवले चला. आणि ह्याच्यामुळे मोनोपॉजचा त्रास होतो. शरीरामध्ये काही त्रास निर्माण व्हायचं कारण ते, पण ते स्त्री बोलू शकत नाही आज मला पिरियड आहे, मी क्लासला येऊ शकत नाही किंवा मी कुठे कामाला येऊ शकत नाही, असं नाही करू. माझं तुम्हाला यायलाच पाहिजे. काम महत्वाचं आहे आणि त्या कामासाठी ते प्रॉब्लेम येतात. किती महत्वाची गोष्ट आहे की हार्मोन्सच बॉडीमध्ये बदलतात. काय शिकवायचंय? मी म्हणतो रेस्ट करा ना, रेस्ट करून आराम करा. येऊन तरी काय करणार? मी काय घेणार? आरामाचे पोज घेणार जास्तीत जास्त. त्याविषयी पलीकडे काही घेऊ शकत नाही. आणि त्यावेळेला तुम्ही माइंड पण चेंज आहे. माइंड चेंज झाल्यावर काय उपयोग आहे त्याचा? तुम्ही स्वतः नाहीच आहात. ही गोष्ट मला मान्य झाली आज की ती स्त्री ती नाही त्या दिवशी, ती वेगळी प्रकार आहे. आणि सगळ्यांना कळायला पाहिजे. हे शक्यतो पुरुषांना कळतच नाही माणसांना की त्यांना पिरियड असले बाई कशी असते. चिडचिड होते, चिडचिड होतं, हे होतं, राग होतात, चिडतात, सगळ्या गोष्टी होतात. पण त्या हार्मोन्समुळे होते. हे कोणाला कल्पनाच नाही का ती बाई अशी चिडली, का ती आज तिला का होत नाही काम. इव्हन मी कित्येक स्टुडंटला मी सांगतो, जर कोणी ओळखीत असेल की बाबा ही 5 दिवस तुम्ही हॉटेलमध्ये जेवण मागवा किंवा दुसऱ्या व्यक्तीला स्वयंपाक करायला सांगा, त्या व्यक्तीला स्वयंपाक करायला सांगू नका. पण ते नाही पटत लोकांना. म्हणजे त्या स्त्रीला त्रास तर होतोच, पण तिची जी मनस्थिती आहे ती खाणाऱ्याच्या पण नाही सगळ्या ठिकाणी जाते ना. तब्येत बरी नाही आणि ते कसं खाणार आणि काय, सगळ्या गोष्टी अवघड आहेत. म्हणून तर सगळा स्टडी करून मी लोकांना सांगतो की येऊ नका क्लासला. तुम्ही 5 दिवस नाही आले चालेल. तुम्ही जेव्हा निवांत आहाल तेव्हा या. मग तुमची मेंटल कंडिशन नीट होते, सगळं होते. पण कोणी टीचर अभ्यास करत नाही, पैशासाठी या क्लासला.
मी ठीक आहे एका बाजूला टाका आणि बसा करत तिथं. आणि ते मला इतकं वाईट वाटतं की सगळे लोक त्या व्यक्तीकडे बघत असतात, काय वेगळं केलंय असं काय इंटरेस्टिंग आहे मला तेच कळत नाही. आणि ते बिचारी बाई असे म्हणजे पूर्णपणे एखादी गाई कशी मऊ मऊ झालेली असते तशी एका बाजूला पडलेली असते, सगळे बघतात माझ्याकडे. मग तिला बोलता येत नाही काही नाही आणि कंडिशन ती तशी झालेली आहे. आणि ते मला बघून अक्षरशः वाईट वाटतं, अरे त्या बाईनं काय त्रास आहे कोणाला कल्पना नाही आहे. तुम्ही नुसती मजा म्हणून करता बघता तिकडे, पण त्याला कल्पनाच नाही की किती त्रास होतोय, किती पेन होते, काय काय प्रकार आहेत, कुठे काय आहे, काहीच कल्पना नाही आणि तुम्ही त्यावर मजा करताय. म्हणून मी ते बंद करून टाकलं. म्हणलं नाही, इज अ रेस्ट टाइम, तुम्ही आराम करा. म्हणून मी नेहमी सांगतो की तुम्ही जितका आराम कराल तितकं तुम्ही रिकव्हरी चांगली होईल आणि पुढचं लाईफ व्यवस्थित होईल. पण कोणालाच कल्पना कोणी विचार जाऊ देत ना, आपल्याला काय करा योगाने या. मी म्हणतो बाकीचे तुमचे 5 दिवस गेले तर 25 दिवस तुमच्या हातात आहे. बरोबर. तिथं तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा ना. काय टीचरला डोकं वापरायचं त्याने वापरा तिथे. तुम्हाला काय प्रॅक्टिस करायची त्या 25 दिवसात करा ना. त्या 5 दिवसांनी काय महत्वाचं अडलंय नाही. त्यामुळे फॉरेनमध्ये कित्येक लोकांना मी क्लासमध्ये नाही म्हणून सांगितलं, नाही मी शिकवणार, जा म्हणतो बाहेर. इवन द रेडी टू पे, म्हणजे तुमची फी घ्या वगैरे. म्हणलं नाही, तुमची फीला महत्व नाही, तुमचं शरीर महत्वाचं. तुम्ही येऊन करणार काय इथं, मी काही घेऊ शकणार नाही तुमच्याकडनं जास्त, कारण तुम्ही सगळेच बदललेला आहात. उपयोग काय त्याचा. म्हणून ती सिस्टीमच मी काढून टाकली. पहिल्यांदा सांगितलं बाबा नाही मी शिकवणार नाही. मी अयंगाकडे शिकवत होतो, ते मला माहिती आहे, त्यांना त्यावेळेला काय शिकवायचं वगैरे सगळं मला माहिती आहे, परंतु नाही म्हटलं. ही कंडिशन बघितल्यानं मला अक्षरशः वाईट वाटतं की ती बाई सफरिंग करते आणि तुम्ही एन्जॉय नाही. आणि पुरुषांचं काय त्यांना टाईमच बघत असतं, अरे याच पिरियडमध्ये दिसतं ते, आज बाजूला आहे, अरे काय मजा झाली त्यांची. हे निसर्गाने केलेलं आहे, त्याला काही करू शकत नाही आपण. ते त्यावेळेला येणार आहे, नॉर्मल सोडून द्यायचं. तुमची त्याला फार मोठं महत्त्व द्यायचं काही नाही, नॉर्मल गोष्ट नाही, आयुष्यभर होत राहणार. काही दिवस काही वर्ष झाल्यावर ते बंद होणार आहे, तो वेगळा प्रॉब्लेम परत येतो. ते परत माझ्या डोक्यावर सर मनोपा सुरू झालाय, म्हणजे परत मला सगळं बदलायला लागतं तुझ्यासाठी. ओके. म्हणून मेंटल कंडिशनचा अभ्यास ते कोणी करत नाही जास्त. म्हणजे काही टीचर लेडीज असून सुद्धा तेही करत नाही, ते टीचरलाच फॉलो करतात. त्या टीचरने घेतलं, तुम्ही पण करा. म्हणून फॉरेनमध्ये मला कित्येक वेळा विचारतात तुम्ही बाईने तुम्हाला कसं माहिती सगळं. म्हटलं ते नका विचारू, मी लोकांना विचारून स्टडी करत मी गेले पुढं की हे कंडिशन त्रास होणारे आहेत. तर म्हटलं नाही, या वेळेला करायचं नाही, पिरियड्समध्ये नाहीच करायचं. ओके. सगळं बॉडी दुखते, सगळं बॉडीच बदललेली, तुमचं माइंडच बदलले, करून उपयोग काय. बरोबर. जस माझी गंमत म्हणून हे करा हे काय अर्थ आहे. सगळी व्यक्तीच बदललेली आहे, ती व्यक्ती नाही आहे. कारण हार्मोन्स बदलले म्हणजे माणूस बदलला पूर्ण. तर कौतुक कशाला करत बसतात, चुकीची गोष्ट आहे. म्हणजे मला प्रश्न पडलेला की योगा क्लास आणि योगा थेरपी क्लास दोन्हीमध्ये काय फरक. योगा क्लासमध्ये जे ABCD सारखं शिकवायचं असते, ABCD, परंतु थेरपी म्हणजे काही प्रॉब्लेम आहे, एखाद्याची कंबरच दुखते किंवा एखादं डोकंच दुखते, एखादी मानच दुखते, गुडघाच दुखते, पोटात दुखते, छातीत दुखते, मग त्या व्यक्तीला त्या अनुषंगाने त्या आसनं शिकवायचे असतात. तुम्ही सामान्य क्लास सारखं शिकू शकत नाही. आणि हे सेम थेरपी क्लास मेंटल प्रॉब्लेम साठी पण होऊ शकतात. हो, माझ्याकडे आहे ना डिप्रेशन केसेस, अँझायटी केसेस पुष्कळ आहेत लोकांचे. कारण मेन बेसिक प्रॉब्लेम हा मेंटल प्रॉब्लेममुळेच येतो. मी आजारी डोक्यात ठेवलं की आजार वाढत जातो. एखाद्या व्यक्ती जर डिप्रेशन मध्ये येतो तो पूर्णपणे योगा थेरपी थ्रू बाहेर येऊ शकतो. येऊ शकतो ना, कंटिन्युटी करायला पाहिजे. मला कित्येक लोकांनी सांगितलं होतं, सर कशालाच करताय, मला सोडून द्या, मला मारायचंय. खरं, अरे थांब ना काही दिवस थांब माझ्याबरोबर, तुला मी मारायला सांगतो नंतर. माझ्याबरोबर करत बसतात आणि नंतर इतके व्यवस्थित होतं. मग ते म्हणतात आता नाही मारायचं मला. अरे तुला मारायचं होतं ना, तूच तर म्हणलास, तूच मला सांगितलंय, मग आता काय. नाही मी व्यवस्थित, तेव्हा कळू शकतं की बरं झालं. मग त्या अनुषंगाने त्या प्रकाराने त्या आसनं घ्यायची असतात. मग त्यासाठी तुला वेगळी नाही घ्यायला. सो
या ठिकाणी आपण कार्यक्रमाची सांगता करतोय. तुमचे खूप खूप आभार मनापासून. आणि खरंच खूप छान वाटलं. मी योगा करतोय किंवा सारिका आम्ही गेले काही वर्ष, आणि खूप साऱ्या वेगवेगळ्या इन्साइट भेटल्या त्या आम्हाला. आणि मला निश्चित आनंद होईल आपण पुन्हा एकदा अजून डीप सेशन मध्ये तुमच्या बरोबर कॉन्व्हर्सेशन करूयात. आणि प्रेक्षकांनाही मी सांगेन, ह्या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट मला निश्चित जाणवली, ती म्हणजे काही गोष्टी फार इंटेन्स आहेत आणि फार मोठ्या आहेत. जसं सरांनी मला स्टार्टिंगला सांगितलं, अरे बाळा ही छोटी मोठी गोष्ट नाहीये, याला ब्रह्मविद्या म्हटलं जातं योगाला. सो योगा सारखी गोष्ट फक्त फॅशन किंवा फक्त टीव्ही युट्यूब पुरती मर्यादित न ठेवता एक चांगला गुरु शोधा, तो शोधा आणि त्या गुरुच्या मार्गदर्शनाखाली योग तुमच्या आयुष्यात येऊ द्या. आणि ज्या दिवशी योग तुमच्या आयुष्यात येईल, मला माहिती आहे, मी स्वतः अनुभवलेला आहे, ती सगळ्यात मोठी ब्लेसिंग असेल, तो सगळ्यात मोठा आशीर्वाद असेल आणि आयुष्यात त्या दिवसापासून बदलायला. सो हीच इच्छा ठेवून भेटूयात आपण पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत नमस्कार.